तांत्रिक मुद्दा थोडा समजून घ्यायचा आहे म्हणून मी आज मुद्दाम या चर्चेमध्ये अनंत खडसे सरांना बोलवलंय। खडसे सर, जेव्हा पक्षाचा अध्यक्ष हयात नसतात तेव्हा घटनेत बदल करता येऊ शकतो का, तो ग्राह्य धरला जाऊ शकतो का? कारण आज घटनेत बदल केला गेला हा मुद्दा समोर आलेला आहे। म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की अध्यक्ष नसताना एकतर्फी तो मोठी काय म्हणतात त्याला, पक्षाची मीटिंग न बोलवता कार्यकारी अध्यक्षांना आपले अधिकार आपल्याकडे घेता येतात का? पक्षाच्या घटनेत जर बदल करायचा झाला तर तो विधिमंडळ पक्षाचे नेते आणि संसदीय पक्षाचे जे नेते असतात आणि संपूर्ण पक्षाचे जे नेते असतात त्यांच्या संमतीनेच हा बदल करावा लागतो आणि तो सुद्धा बहुमताने बदल करावा लागतो। मागे शिवसेनेच्या प्रकरणात सुद्धा मी सांगितलं होतं, जो हां. मधला बदल त्यांच्या घटनेमध्ये करण्यात आला होता तो सुद्धा आयोगाने ग्राह्य धरला नव्हता। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेत बदल करायचा झाला तर आपण जे बडेसाहेब आपण जो प्रश्न विचारला तो हां. अगदी योग्य आहे की पक्षाचा अध्यक्ष असावाच लागतो, तरच पक्षाच्या घटनेतील जो बदल आहे तो ग्राह्य धरला जातो। अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण संघटना, त्यांचे जे पदाधिकारी आहे राष्ट्रीय लेवलवरचे हां. जे काही असते त्यांच्या संमतीनेच हा घटनेत बदल होऊ शकतो। कारण ही घटनेत बदल करण्याची घटना ही निवडणूक आयोगाच्या दृष्टीने साधीसुधी घटना नाही, जसं कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करता येतो त्याच धर्तीवर या पक्षाच्या घटनेच्या बदलाचा तुलना करण्यात येते। त्यामुळे हा सहजासहजी बदल होऊ शकत नाही, त्याला पक्षाचा अध्यक्ष असावाच लागतो। सर, आणखीन एक तांत्रिक प्रश्न, जर समजा अध्यक्ष नसताना, म्हणजे आता अध्यक्ष झाल्याच्या नंतर 10 मार्चला त्यांनी एक पत्र लिहिलं निवडणूक आयोगाला, तेव्हा त्यांनी सांगितलं की दरम्यानच्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या असतील, जे पत्रव्यवहार झाला असेल तो ग्राह्य धरू नका। याचा अर्थ दरम्यानच्या काळात घटनेत जो काही बदल करण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या निरस्त होतात? नाही, आता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ज्या अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत हां. आणि त्यांनी जो पत्रव्यवहार आयोगाशी केलेला आहे की मधल्या काळात एखाद्या महिन्याच्या काळात जो बदल करण्यात आला हां. तो ग्राह्य धरण्यात येऊ नये, ते त्यांनी योग्य केलेलं आहे आणि आयोगाच्या दृष्टीने ते त्यांना आयोगाला मान्य करणं आवश्यक आहे आणि कदाचित त्या आयोगामार्फत मान्य सुद्धा केलं जाईल। कदाचित पत्र आलं असेल त्यांच्याकडून, पण त्यांची बाजू ही योग्य आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून पक्षाचा कारभार कसा चालवायचा, कोणते बदल करायचे घटनेमध्ये यासाठी सक्षम आहे त्या आणि त्यांचा शब्द हा अंतिम असेल त्याच्यात। सर, आणखीन एक फक्त तांत्रिक आहे म्हणून मी विचारतो, नंतर मी राजकीय चर्चेवर जाईन। मूळ घटनेमध्ये जी पद नव्हती याचा अर्थ नंतर जे काही बदल असतील, म्हणजे आता अध्यक्षांनी सांगितलं की मधल्या काळात झालेलं काहीच ग्राह्य धरू नये, याचा अर्थ मूळ घटना हीच आता अस्तित्वात आहे असं म्हणता येईल? निश्चितच, कारण माननीय अध्यक्षांनी, पक्षाच्या अध्यक्षांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे पत्र दिलेलं आहे आयोगाला, हां. निवडणूक आयोगाला, त्याप्रमाणेच होईल आणि जी मूळ घटना राष्ट्रवादी पक्षाची आहे, दादांच्या काळात जी घटना होती हां. तीच आता अंमलात आहे असं गृहीत धरलं, कायदेशीररित्या गृहीत धरलं।